आणि केली। खरं तर पालघर श्री काशीनाथजी चौधरी यांचा प्रवेश स्थानिक पातळीवर चर्चा करून घेण्यात आला होता। होती आणि सीआयडी यांनीही यामध्ये पूर्ण तपास केला होता। चार्जशीट मध्ये नाव नव्हतं, तथापि सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये या सगळ्या संवेदनशील प्रक्रियाची चर्चा झाल्यानंतर या प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्र चव्हाणजी यांनी असा निर्णय घेतला आहे की पालघरमधील काशीनाथ चौधरी यांच्या प्रवेशाला तात्काळ स्थगिती देण्यात येत आहे। काशीनाथजी चौधरी यांचा जो प्रवेश पालघरमध्ये स्थानिक पातळीवर झाला होता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांनी घेतलेला आहे। याबद्दलचं पत्र भारतीय जनता पार्टीचे पालघरचे जिल्हाध्यक्ष भरतजी राजपूत यांना देखील पाठवण्यात आलेला आहे। पालघर प्रकरणात अतिशय संवेदनशीलपणे भारतीय जनता पार्टी या सगळ्या प्रकरणाकडे पाहते। खरं तर ठाकरे सरकार असताना जवळपास 27 दिवस पालघर प्रकरणाची चौकशी देखील करण्यात आली नव्हती। काही लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीच्या सरकारने केला होता। या संवेदनशील प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी आवाज उठवला। त्यामुळे या संवेदनशील प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा झाल्यानंतर श्री काशीनाथजी चौधरी यांचा जो भारतीय जनता पार्टी प्रवेश झालाय त्याला स्थगिती देण्याचं काम भाजपचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण यांनी या पत्राच्या माध्यमातून घेतलेला आहे। खरं तर पालघरचं प्रकरण अतिशय संवेदनशील होतं। या संपूर्ण प्रकरणामध्ये दोषींवर कारवाई व्हावी यासाठी देखील भारतीय जनता पार्टीने भूमिका घेतली होती आणि या प्रकरणामध्ये अतिशय संवेदनशील प्रकरणामध्ये नाव आल्यानंतर स्थानिक पातळीवर हा निर्णय चर्चेचा करून घेतल्यात आला होता। कुठल्याही चार्जशीट मध्ये कुठल्याही सीबीआय सीआयडी किंवा पोलीस या कुठल्याही प्रकरणामध्ये चार्जशीट मध्ये काशीनाथ चौधरी यांचं आरोपी म्हणून किंवा दोषी म्हणून नाव नव्हतं। तथापि सोशल मीडिया आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन त्यांना हा पक्षप्रवेश जो आहे तो तात्काळपणे स्थगित देण्यात येतोय। निश्चितपणे रोहितजी पवार किंवा विरोधक या पालघर प्रकरणावर आरोप करतायत। मला रोहित पवार यांना देखील सांगायचं आहे की रोहितजी पवार काशीनाथ चौधरी कालपर्यंत तुमच्या पक्षामध्ये होते। कालपर्यंत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी म्हणून काशीनाथ चौधरी कार्यरत होते। जर का तुम्हाला यांच्याबद्दल प्रॉब्लेम होती, शंका होती, तर तुम्ही त्यांना पक्षातनं का काढलं नाही? तुम्हाला तेव्हा ते निर्दोष वाटत होते आणि जेव्हा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला की लगेच रोहित पवार यांनी ट्विट करून या प्रकरणात ते दोषी आहेत, या प्रकरणात कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची दुटप्पीपणा रोहित पवार सातत्याने करतात। हा राजकीय नीच पातळीपणाचा कळस आहे, ही नौटंकी आहे। आपल्या पक्षामध्ये कार्यकर्ता असताना तो बाळू आणि इतरांचं कार्ट अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत। हे या प्रकरणात आम्ही बघतोय। त्यामुळं या प्रदेशात यांनी या ठिकाणचा निर्णय घेतला। आम्ही त्या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो। परंतु विरोधक ज्या पद्धतीने दुटप्पीपणा करतायत, विरोधक ज्या पद्धतीने या प्रकरणाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत, या राजकारणाला महाराष्ट्रात थारा दिला जाणार नाही। स्थानिक पातळीवर याची पूर्ण प्राथमिक चौकशी झाली होती। स्थानिक नेत्यांशी चर्चा देखील झाली होती। मी अजून देखील सांगतो, माझ्याकडे पोलिसांचा एक रिपोर्ट देखील आहे। या पूर्ण रिपोर्टमध्ये
स्पष्टपणे असं म्हटलंय की कुठेही काशीनाथजी चौधरी यांच्यावर आरोप नाही, सगळ्या प्रकार चौकशी केली, देखील आपल्या सगळ्यांसमोर एफआयआर देखील नाव नाही, ठिकाणी त्यांची साक्ष घेतली होती, प्रकरणाची चर्चा झाली, मीडिया असेल प्रकरणाकडे आम्ही भावना आणि गांभीर्य लक्षात घेऊन चौधरी यांचा जो काल प्रकार झाला होता त्याला स्थगिती देतोय. भारतीय जनता काळजी करतं. भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, नुसता कार्यकर्त्याचा नाही तर संवेदनशील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कुठल्याही संवेदनशीलता दाखवली आणि संवेदनशील दाखवण्याचा भारतीय जनता पार्टी कायम घेत असतं. त्यामुळं या प्रकरणाचं गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. याही पुढे आम्ही सजग असतो. कुठलाही राष्ट्र प्रथम हेच धोरण घेऊन भारतीय जनता पार्टी काम करत असते. सर्वप्रथम बाळासाहेबांनी शिकवलं होतं आणि आता दुटप्पीपणा होत आहे आणि तरी चुकीच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत असल्याचं त्यांनी ट्विटच्या माध्यमातून राज ठाकरेंनी टीका देखील केली. सन्माननीय राजजी ठाकरे यांचं मी ट्विट वाचलं. ते म्हणतायत की बाळासाहेबांनी मतांसाठी हिंदुत्वाचा कधीच वापर केला नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट होते आणि आयुष्यभर त्यांनी हिंदुत्वादाच्या भूमिकेबद्दल आदर बाळगला. उलट वंदनीय बाळासाहेब प्रचार करतायत, जवळ मतांकार नाकारला होता. बाळासाहेब यांनी हिंदुत्वादाची भूमिका राजकीय होती, त्यांना 6 वर्ष मत देता येणार नाही म्हणून मतांचा राईट हिसकावून काम देखील केलं. राष्ट्र विसर राष्ट्रांना एवढ्या लवकर झाला वाटत तरी ते जाणीवपूर्वक सोयीस्कर या करतायत का? वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी दिला, हिंदुत्वासाठी करला आणि हिंदूच्या नावावर मराठी माणसाला देशामध्ये हिंदू हे तर बाळासाहेब ठाकरे यांनी होतं. त्याचमुळे सन्माननीय पूर्वक याकडे दुर्लक्ष आहेत का? माझा त्यांना सवय त्या पद्धतीनं भूमिका विसरत नाही. परंतु महाआघाडींच्या सोबत आणि उद्धवजी ठाकरे त्यांच्या सोबत जाऊन ठाकरे बदलतायत. ठाकरे सोयीस्करपणे बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व विसरतात. हा काही स्थानिक गेलेला आहे. काही प्रत्येकर्त्यांचा उमेदवारी संधी मिळाली, परंतु मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर प्रत्येक समाधान करणं आणि आमची युती झाली, परंतु आम्ही ती मैत्री लढत विरोधात तिथं कुणाच्याही विरोधात नाही. बाबतीत भारतीय सरकार असेल भारत आहे जो जनता पार्टीच्या सोबत त्यापर्यंत आमच्या विरोधात कितीही लोकांच्या विरोधात करण्याचा प्रयत्न केला. जनता आशीर्वाद आमच्या पाठीपर्यंत जनतेचा पराभव कोणीही करू शकणार नाही. सर्व
किंवा सिंधुदुर्गातल्या नगरपालिका असतील मध्ये भारतीय पार्टी झेंडा राहणार नाही. माजी जरांगे पाटील यांना की पोलिसांनी संरक्षण आहे, कृपया संरक्षणाचा स्वीकार करावा. महाराष्ट्र कायदा सुव्यवस्था आबासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील ते प्रयत्न आहेत. त्यामुळे पोलिसांनी संरक्षण दिलं असेल तर त्याचा करावा. संरक्षण करण्यासाठी समर्थ असला तरीही पोलीस आपल्या जीवाची काळजी. आपण मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीमध्ये पोलीस राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीचे मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्रजी अशा पद्धतीचं कुणालाही पाठीशी घालत नाही. देवेंद्रजींचा आजपर्यंतचा इतिहास आहे. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यासाठी ते समर्थ आहेत. धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही. तुम्हाला आठवत असेल तर धनंजयजी मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर तात्काळ त्यांचा राजीनामा घेणारे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते. नाही, कुठला पक्ष संपवायचा का नाही संपवायचा हे लोकांच्या हातामध्ये असतं. कुठला पक्ष संपवायचा हे जनतेच्या हातामध्ये असतं. आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात आजपर्यंत 95 निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झालेला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वात लवकरच 100 निवडणुकीमध्ये राहुल गांधींचा पराभव होईल आणि राहुल गांधी शतकवीर पराभवाचे ठरतील यात अजिबात शंका नाही. पक्षाचा पराभव करणं हे जनतेच्या हातामध्ये असतं. राहुल गांधी कधीही जनतेचे मुद्दे घेऊन निवडणूक लढत नाहीत. ते सातत्यानं लोकांपासून दूर असलेले मुद्दे घेतात, ज्याचा लोकांशी काही संबंध नाही. अशा पद्धतीचे मुद्दे घेऊन निवडणुकीमध्ये जनतेपर्यंत जातात. त्यामुळे निश्चितपणे आतापर्यंत 95 निवडणुकीमध्ये जनतेनं राहुल गांधींचं नेतृत्व नाकारलं आहे. लवकरच शतकवीर म्हणून त्यांचं नेतृत्व नाकारण्याचं काम महाराष्ट्रातील जनता, देशातील जनता निश्चितपणे करेल. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर एकमेकांसोबत युती आघाडीचा प्रयत्न केला जातो. आमची प्राथमिकता जास्तीत जास्त अशी आहे की ज्या ज्या ठिकाणी आहे तिथं आम्ही महायुती म्हणून लढू. परंतु स्थानिक पातळीवर काही कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असतो, कार्यकर्त्यांचा आग्रह असतो. त्यामुळे काही ठिकाणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या युत्या आघाड्या स्थानिक पातळीवर होत असतात. परंतु राज्यात त्याचा परिणाम होणार नाही. आपण नगरपालिकेच्या निवडणुका असू द्या किंवा नगर परिषदेच्या निवडणुका असू द्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असू द्या, या सगळ्या निवडणुकांमध्ये महायुती क्रमांक 1 वर असेल आणि सगळ्यात जास्त जनता आशीर्वाद महायुतीलाच देईल याच्यामध्ये शंका नाही. दोन्ही भाऊ एकत्र आले तरी त्याचा प्रभाव किंवा परिणाम शून्य असेल. आपण बघितलं मुंबई महापालिकेमध्ये बेस्ट कामगार युनियनच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. त्याचा परिणाम काय झाला? त्याचा काहीही उपयोग झाला नाही. उलट दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा भोपळा देण्याचं काम बेस्टच्या निवडणुकीमध्ये झालं होतं. आता देखील महापालिका निवडणूक असो, जिल्हा परिषदा निवडणूक असो, यामध्ये दोन्ही भावांना एकत्र येऊ द्या, एकमेकांच्या विरोधात लढू द्या किंवा अजून कुणाला सोबत घेऊन लढू द्या, जनतेचे आशीर्वाद महायुतीलाच असतील, जनतेचे आशीर्वाद देवाभाऊंनाच असतील, यामध्ये अजिबात शंका नाही. ठाकरे ब्रँड
एकच होता, तो म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. त्याच्यानंतर ठाकरे ब्रँड अस्तित्वात नाही. आता जो ब्रँड अस्तित्वात आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाचा ब्रँड आहे. आताचा ब्रँड हा विकासाचा ब्रँड आहे. आताचा ब्रँड हा देवाभाऊंचा ब्रँड आहे आणि तोच ब्रँड जनता स्वीकारेल. सातत्याने निवडणुकीत पराभव झाला की निवडणूक मॅनेज होणं अशा पद्धतीचा आरोप सातत्याने केला जातो. राहुल गांधींचा पराभव झाला की ते म्हणतात निवडणूक मॅनेज झाली. लोकसभेला महाविकास आघाडीला 48 पैकी 30 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळेला काय संजय राऊत, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक मॅनेज केली होती का? तेव्हा सगळं काही योग्य होतं. आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये जिंकली, हरियाणामध्ये जिंकली, बिहारमध्ये जिंकली की लगेच मॅनेज. हा दुटप्पीपणा आणि नौटंकीपणा आहे. जनतेला हे आवडत नहीं. हिंदी. भारतीय जनता पार्टी के स्थानिक इकाई पालघर में काशीनाथ जी चौधरी इनका पक्ष प्रवेश किया था, लेकिन स्थानिक लोगों को इसके बारे में जानकारी सही से नहीं थी. इसलिए भारतीय जनता पार्टी के प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रविंद्र चौहान जी ने आज एक लेटर निकाल के श्री काशीनाथ चौधरी को तत्काल प्रभाव से इनका प्रवेश स्थगित देने का काम किया है. और पालघर का मामला संवेदनशील है. इस संवेदनशील मामले में काशीनाथ जी चौधरी का नाम भी आया था, लेकिन पुलिस ने इंक्वायरी की थी, सीबीआई ने इंक्वायरी थी, सीआईडी ने की थी, लेकिन किसी भी चार्जशीट में उनका नाम नहीं है. फिर भी स्थानिक लोगों ने इनका प्रवेश दिया था, लेकिन भारतीय जनता पार्टी के प्रदेशाध्यक्ष श्री रविंद्र चौहान जी ने आज एक खत काशीनाथ जी चौधरी इनके रोक लगाई है. थैंक यू.